सुजित. निश्चितच आमच्या समालोचक कक्षामध्ये अल्पेश अल्पेश गायकवाड यांचं देखील शुभागमन झालेले आहे. भिवंडी सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेले हे गुणलेखक आणि त्याचबरोबर आमच्या न्यू 40+ संघटनेशी संलग्न असलेले बंदे में दम नाम है ज्ञानेश्वर मुकादम. तसेच आमचे नंदू पाटील या परिसरातील एक उत्कृष्ट गुणलेखक. द गेम ऑन. पहिला चेंडू सदानंद पाटील जगदीशसाठी फुलटो चेंडू आणि पहिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बघा आज सदानंद पाटील याचे देखील गोलंदाजीची खूप पिटाई होताना आपण पाहतोय. पहिले चेंडूवर षटकार आलेले आहे. आज जगदीश पाटील याचे देखील बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या. फटका आपण पाहिला होता. पहिला चेंडू खराब होता आणि 7 धावा त्याच्यावर वसूल केल्या होत्या. जगदीश पाटील याच्याविषयी बोलायचं झालं तर जॉलीस्पोर्ट कामतगर संघाविरुद्ध त्यांनी 5 चेंडूमध्ये 29 धावांची अफलातून खेळली. पहिल्या सामन्यातून खेळली होती. इथे एकच धाव येईल. धावसंख्या 7 वर पोहोचलेली आहे. निश्चितच मणिलाल पाटील आणि सुधाकर हिताळकर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफवर क्षेत्ररक्षक आहेत. पॉईंटला आपण पाहतोय विजय हिताळकर शॉर्ट फाईन लेग वासू शॉर्ट थर्डमॅनवर आहेत. इथे चांगला चेंडू यष्टीरक्षक हनुमान पाटील यांच्याकडून चेंडू गॅदर केला जातोय. शॉर्ट फाईन लेगला आपण राजा गायकवाड याला पाहतोय. डीपीस बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फुलाजी हिताळकर आहेत. तर मिडॉनवर मच्छिंद्र. तसे डीप मिड विकेट कालुराम. ते ऑन दी कार्पेट चेंडू खेळलेत. बघूया मिड विकेट रिझनमधून चेंडू उचललाय फेकी केलंय. बघूया अगदी 3 धावा इथे धावून पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 11वर पोचलेली आहे. निश्चितच दापोडे संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर झालेले आहे. हारले पण वाघासारखे लढले असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली फाईट दिली होती त्यांनी. एकविरा पिंपल नेर संघाला 61 धावांचं लक्ष होतं आणि 2 धावेनी सामना त्यांना गमवावा लागला होता. गोलंदाज सदानंद पाटील जगदीश यांच्यासाठी अतिशय चांगला चेंडू. आपल्या कोठेतील ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईनचा चेंडू हाताला आणि ते त्रिफलाचित बाद जगदीश पाटील. पहिला धक्का सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला. आणि निश्चितच 5व्या चेंडूवर एक मोठा हादरा दिलेला आहे सदानंद पाटील यांनी सचिन पूर्णा संघासाठी. जगदीश पाटील याला बाद करून किशोर मिटकर आलेले आहे. पुढे येऊन खेळलेले आहेत. बघूया ऑन साईडला फटका खेळले डीप मिड विकेटवर. कालुराम याच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला सुजित आणि ते फलंदाज मला वाटतं सुजित धावचित बाद झालेले आहेत.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 12 धावा झाले आहेत. 2 बाद 12. आणि बघा उद्याचा पहिला सामना मित्रांनो आपण ठीक 9 वाजता इथे दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे. गावदेवी पूर्णा आणि गावदेव चौथा डुंगे, त्यानंतर मार्कंडे कारिवली, नंदकिशोर खारबाव ए, चौठाईरवा मानकुली ए, आणि जोशी 11 बादवड, गावदेवी स्पोर्ट पाये, तसेच कानाई स्पोर्ट पाये आणि जयदुर्गा सुरई बी या 9 संघांनी अगदी उद्या वेळेवर पोचायचं आहे. कारण की उद्या आपल्याला एक एक्स्ट्रा सामना खेळवायचा आहे. उद्या 8 सामने पूर्णपणे आपल्याला खेळवायचे आहेत. फलंदाज सुजित बाद झाले आहेत. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. एकविरा पिंपलनेर संघ कारण की सुजित नॉन स्ट्राईक एंडला बाद झाला होता, तर स्ट्राईकवर पद्मनाथ चला सामन्याला लगेच सुरुवात करा. आपण मित्रांनो आपण प्री क्वार्टर फायनल सामना पाहतोय. आज खरोखरच दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ करून 2-2 सामन्यावर विजय मिळवून ही तिसरी लढत स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2022 खेळतायत. बघूया कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय. गोलंदाज मणिलाल पाटील येतोय, मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. तर निश्चितच सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाचे संघनायक बजरंग पाटील आणि त्यांच्या संघाचे एक खंदे समर्थक म्हणावं लागेल आमच्या मानकुले गावचे सोनिया ट्रान्सपोर्टचे मालक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत केनी यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मानकुले ग्रामपंचायत माजी सदस्य आणि सोनिया ट्रान्सपोर्टचे मालक मणिलाल पाटीलला मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर पद्मनाथ यांनी षटकारांनी सुरुवात केलेली आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 18. 12 धावा खर्च केल्या होत्या सदानंद पाटील यांनी. त्यानंतर मणिलाल यांनी पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केलेले आहेत. गोलंदाज तयार होतील. षटकातील पुढील चेंडू घेऊन मणिलाल. पद्मनाथ याच्यासाठी स्विंग अँड मिस, गती परिवर्तन. इष्टिरक्षक मच्छिंद्र याच्याकडून चांगले इष्टिरक्षण. निश्चितच आपण डीप कव्हर मध्ये हनुमान पाटील याला पाहतोय अगदी सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण करताना. इथे मात्र चेंडूची लाईन ही खराब आहे. पंचांनी नो घोषित केलेले आहे. लाईन फॉर दी ओव्हर, अगदी पिचच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मित्रांनो. फक्त तुम्हाला बिमरसाठी इथे तिसरा पंच दिला जाईल, हे रिव्ह्यू घेतला जाईल. कारण की पंचांनी इथे चेंडू नो घोषित केलेले आहे. नाही बघा आम्ही टेक्निकल टीमच्या माध्यमातून चेक करतो. मात्र गोलंदाज अगदी पंचांच्या समोर आहे आणि चेंडू कुठे लँड झालाय
तो देखील इथून व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्याला फक्त बिमारसाठी इथे रिओ दिला जाईल. पंच जे मैदानी पंच जो निर्णय देतील तो निर्णय दोन्ही संघाच्या संघ नायकांनी खेळाडूंनी मान्य करायचा आहे. नाही नाही आपण बघा अगदी लाईनचे चेंडू आतमध्ये का बाहेर दिसत नाही पण पंचांनी दिलेला निर्णय दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे. कारण आयोजन कमिटीकडून एक सूचना आहे की फक्त तुम्हाला बिमारसाठी इथे रिओ दिला. मनीलाल पाटील उगे इथे फटका खेळलेत पद्मनाथ आणि चेंडू काऊ कॉर्नर रिझन च्या वरून जातोय 6 धावांसाठी षटकार. षटकारांनी धावसंख्या वाढून झाली ती 27 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेले आणि ते मिस टाइम फटका आहे. बघूया सदानंद पाटील चेंडूच्या समोर आणि डीप मधून सदानंद पाटील चेंडूला उचलतील फेकतील. ते फलंदाज धावचीत बाद किशोर मिटकर बाद झालेले आहेत. फलंदाज धावबाद घोषित केले कारण की पद्मनाथ यांनी आपला एंड सोडलं नव्हतं.
आणि ते फलंदाज किशोर मिटकर यांना नाबाद घोषित केलेले आहे. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. बघूया मणिलाल पाटील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट पद्मन त्याच्यासाठी. आणि ते हा चेंडू देखील निर्धाव असेल. ती चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेई बी संघाने कुठल्याही प्रकारचं इथे कमीपणा दाखवलेला नाहीये. न्यू 40+ संघटनेची सर्वोत्कृष्ट स्पर्धा आतापर्यंत म्हटले तरी वावगं ठरणार नाहीये. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी गोलंदाज फलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज म्हणून सायकल, तर सिरीजसाठी LED TV देखील दिली जाईल. भरपूर पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना दिले जातील. सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर येथून मित्रांनो आपण पाहतोय जयदुर्गा सुरेई बी न्यू 40+ आयोजित स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2022. 12 चेंडूमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा बनवल्यात आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि गोलंदाज योगेश गायकवाड येईल. आज निश्चितच संघनायकाची जबाबदारी ही योगेशाच्या खांद्यावर आहे. निश्चितच आज या परिसरातील सर्व प्रेक्षक वर्गाने देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सुरेई म्हटलं की क्रिकेटची पंढरी. अनेक चांगलं आयोजन आपण 40+ क्रिकेट फॉर्मॅटचा पाहतोय जयदुर्गा सुरेई बी संघाकडून. चला आपल्या सर्व सहकार्याने थोडंसं साईडला व्हा. आपले जयदुर्गा सुरेई बी संघाचे सर्व सहकारी मित्र आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. आणि पहिला चेंडू इथे योगेश याचा आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. धावसंख्या झाली ती 30. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या 30 आपण पाहतोय. सचिन स्फोट पूर्ण संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मैदानामध्ये गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळला होता. एक बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळते योगेश याच्या गोलंदाजीतून. अगदी वेगवान गोलंदाज आहे एकविरा पिंपळनेर संघाचा. आणि आज स्वतःच कर्णधार देखील आहेत. ते बघूया समोर खेळलेत. फटका फसलाय. सदानंद पाटील याच्याकडून चुकी झालेली आहे. बघा सदानंद पाटील याच्याकडून खूप कमी वेळा आपण पाहिलेलं आहे असं झेल सोडताना. आणि ते 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. दोन धावा आलेत आणि धावसंख्या पोचली ती 32. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. चांगली गोलंदाजी करतो योगेश या षटकामध्ये. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला पद्मनाथ आपल्या घरामध्ये सुरक्षित.
आतापर्यंत योगेश यांनी 4 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च केलेत ते 5. कुठल्याही प्रकारचा चौकार षटकार अजूनही आलेले नाही. चांगली वापशी करून देतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 34 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. येथे खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार. 6 धावांसाठी षटकार. षटकारांनी धावसंख्या पोचली ती 40च्या आकड्यावर. निश्चितच पद्मनाथ चांगली फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय किशोर. 2 चेंडूंचा सामना केलाय आणि 2 या धावसंख्येवर खेळतोय आणि पद्मनाथ खेळतोय 26 धावसंख्येवर. येथे चांगला चेंडू. तिसऱ्या षटकाची शेवटचा चेंडू डॉटने समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर सचिन स्पोर्ट पूर्ण संघ 40च्या आकड्यावर. 2 बाद 40 धावा. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी मच्छिंद्र येतोय की मात्र अजून कुठल्या गोलंदाजाला इथे पाचारण केलं जाते. 40 धावा आहेत आणि आज स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून हा प्री क्वार्टर फायनल मुकाबला आपण पाहतोय 2 बलाढ्य संघादरम्यान. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि एकविरा पिंपलनेर. मच्छिंद्र येतोय शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन एकविरा पिंपळनेर या संघाकडून. समोर फलंदाज आहे किशोर मिटकर. बघूया किती धावांचं लक्ष समोर ठेवतोय तो एकविरा पिंपळनेर संघाच्या सचिन स्पोर्ट पूर्णा संघ. गोलंदाज मच्छिंद्र. लॉंग रनअपनी ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडू ऑन साइडला खेळलेत आणि इथे 6 धावा आलेत. अगदी तोलून मापून षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 46 वर पोहोचलेले. बघा पूर्ण संघ किशोर मिटकर यांना विकेट टाकण्यासाठी सूचना करतायत तर इथे किशोर यांनी सांगितले की मी देखील आपल्या संघासाठी धावा जमा करू शकतो. 6 धावा मच्छिंद्र याच्या पहिले चेंडूवर वसूल केलेले आहेत. बघा पहिल्या 3 गोलंदाजांचा जर विचार केला सदर्न यांनी षटकार खाला होता. मनिल यांनी षटकार तर योगेश यांनी लेग बाईज 1 धाव. मच्छिंद्र देखील षटकार खातोय आणि इथे अप्रतिम चांगला प्रयत्न अगदी सीमारेषा लगत हा चेंडू इथे अडवण्यात यश आलेले आहे. कालराम गायकवाड याला. इथे 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 48. 48 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 48 धावा झाली आहेत. गोलंदाज मच्छिंद्र. इथे चांगला प्रयत्न होता. मी तर म्हणेन की शॉट दरम्यानवर सुधाकर याचा आणि फलंदाज धावचीत बाद. धावसंख्या 49 आणि फलंदाजीसाठी येतोय करण.
क्रमांक 5 वर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फलंदाज पद्मनाथ मच्छिंद्र याच्या समोर आहे. बघूया इथे मिस टाइम फटका आहे डीप मिड विकेटवर. क्षेत्ररक्षकांना उलकावणी देतोय. चेंडू 1 बाउंड सीमा पार. चौकार येतोय. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या ती 53 धावा. आणि ते पंचांचा इशारा येतोय वाईट. आउटसाइड लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. यष्टीरक्षक मणिलाल पाटील यांचं कौतुक करावं लागेल. अगदी यष्टींच्या मागे चांगली यष्टीरक्षकी भूमिका पार पाडताना चांगला चेंडू गॅदर केला होता. 54 धावा. आज मच्छिंद्र यांनी मात्र खूप नाराज केलेले. खोरेंनी धावा त्यांनी देखील दिलेली आहेत आणि ते धावसंख्या पोहोचली 60 धावा. बघा आज आपण सकाळपासून उल्लेख करतोय की पहिला सामना जर सोडला तर प्रत्येक सामन्यामध्ये 60+ धावा झालेल्या आहेत आणि एकाही संघाने आज 60+ धावा चेस केलेले नाही आहेत. बघूया मात्र ते सामने वेगळे होते. हा सामना वेगळा आहे. एकविरा पिंपळनेर संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे कारण की या संघाच्या नावे मित्रांनो एका हंगामामध्ये तब्बल 7 अजिंक्यपद पटकवण्याचा विक्रम या संघानं केलेला आहे आणि तोच एक दादा संघ इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळताना पाहतोय. 60 धावसंख्या आणि पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू इथे चांगला आहे. कुठेतरी फलंदाजाच्या मला वाटतं शरीरावर हा चेंडू आदलतोय. बॅटची कडा लागली होती. स्वतः फलंदाज पद्मनाथ यांनी हा इशारा केलेला आहे आणि 61 धावा झाली आणि विजयासाठी 62 धावांचं लक्ष असेल एकविरा पिंपळनेर संघासमोर 24 चेंडूमध्ये. डीजे धावसंख्या देखील 69. ही सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या नावावर आहे आणि बघूया आज सेकंड इनिंगमध्ये चेसिंग मात्र 60पेक्षा धावा झालेल्या नाही आहेत आणि इथे संधी आहे एकविरा पिंपळनेर संघाला या सामन्यावर 62 धावा पूर्ण करून या सामन्यावर विजय संपादन करण्याची. 61 धावा बनवल्या आणि जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कशा प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी मैदानामधून पाहायला मिळेल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे समालोचक मोहनदादा भोईर. स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून अंतिम सामना देखील आपण पाहतोय. 2 मातबर संघामधून
ज्या दोन संघांनी या स्पर्धेमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। दोन्ही संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अतिशय चांगले आहे आणि दोन्ही संघासाठी हा सामना देखील फार महत्त्वाचा आहे, कारण जो संघ विजय संपादित करेल तो आजच्या दिवसाचा विजेता असेल। तर बघूया एक सांघिक कामगिरीच्या जोरावर कुठला संघ या स्पर्धेमधून चालू सामन्यामध्ये विजय संपादित करतोय, पूर्णा की पिंपळनेर, पिंपळनेर की पूर्णा। विजयाचं लक्ष 62 धावांचा प्रतिषटकापणे विचार केला तर 15.50ची सरासरी आहे। निश्चितच प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका आवश्यक आहे। तर पूर्णा संघ देखील आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय, पंच देखील आमच्या त्याकडे रवाना होतात, तेव्हा विनंती असेल पिंपळनेर संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी बिना विलंब लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे। दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट। धन्यवाद डीजेमॅन। आज डीजेमॅनने देखील आमच्या प्रेक्षकांना इम्प्रेस केले, सुरेख धून आज त्यांनी देखील या ठिकाणी वाजवलेली आहे, तुझं देखील मनापासून कौतुक। तर बघा या ठिकाणी एक बाईकची चावी हरवलेली आहे, जर कोणाला सापडली तर प्लीज आपण आमच्या समोर कक्षामध्ये ती जमा करायची आहे। बाईकची चावी आहे, अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया मैदानाकडं। आज रवी नाईक यांनी देखील या स्पर्धेसाठी कारविली संघाचे एक उत्कृष्ट माजी क्रिकेटपटू आणि यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलेले आहे। त्याचबरोबर गावदेवी अंजूर या संघाचे नामांकित क्रिकेटर राजेश पाटील, जे एक उत्तम क्रिकेटर आणि त्याचबरोबर उत्तम सिंगर देखील आहेत, आगरी समाजातील उत्तम गायक। मात्र वाटतं येल झायली आरतीची हे गाणं देखील त्यांनीच गायलेलं आहे। तर षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात तो गोलंदाज दीपक। सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना आहे सदा आणि फुलाजी। चला प्लीज आपण बेल कमी घ्या, सामन्याला सुरुवात करायची आहे। चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा। दोन्ही संघाचे कॅप्टन, खास करून पूर्णा संघाचा कॅप्टन, आपण प्लीज थोडंसं बेल कमी घ्या। बघा कदाचित आपण जर उशीर कराल तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची दखल देखील घ्या। पहिला चेंडू मात्र थोडंसं अवांतर, आउट ऑफ स्टंप, खराब चेंडू, दिशांचे चेंडू स्वेर मारा, पंचायत समांतर, धाव मिळते अवांतर। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मिस टाइम फटका, चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक दक्ष वेल जज कॅच, महत्वाचा फलंदाज फेल होतोय सदानंद। बॅट्समन राजेश येतोय, मिस टाइम फटका, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर सदा याला टॉपेज घेऊन चेंडू आपण शॉट फाईनला पाहिला। इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, अप्रतिम उत्कृष्ट जल कलेक्ट केला गेला होता, महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद झाला होता सदानंद। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक। पुन्हा एकदा थोडीशी दिशांची गोलंदाजी आपण पाहतोय, खराब चेंडू, दिशांची चेंडू स्क्वेअर मारा, पंचायत समांतर, धाव मिळते अवांतर। एकदम संघात धावसंख्येकडे पुढे सरकते 2, 1-2। षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष आहे। आता मात्र चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरला जाणार चेंडू इनफिल्डमधून कलेक्ट केला जातो, मिळते फक्त आणि फक्त एक धाव। एकदम संघात धावसंख्येकडे पुढे सरकते 3, 1-3। विजयाचं लक्ष 62 धावांचं निश्चितच प्रति षटकामागे एक मोठा फटका आवश्यक आहे। जर संघाला कमबॅक व्हायचं असेल,
संघाला विजय संपादित करायचा असेल तर एक मोठा फटका आवश्यक आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावणी संघ धावसंख्येकडे पुढे शकते 1-4. आज पूर्ण संघाने देखील अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमधून केलेली. सकाळच्या 17 पासून पहिल्या सामन्यामधून जगदीश याने काय जबरदस्त फलंदाजी केली होती. प्रेक्षकांना मोहित केलं होतं. सलग 4 चेंडूमधून त्याच्या बॅटमधून आपण 4 षटकार देखील पाहिले होते. आज लाजवाब फलंदाजी जगदीश यांनी देखील केलेली आहे. आज परिपूर्ण चार्ज होताना पूर्ण संघ देखील आपण पाहतोय. महत्त्वाचा सामना खेळताना बघूया सामन्यामधून कशा प्रकारची कामगिरी देखील त्या संघाच्या माध्यमातून केली जाते. चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. गोलंदाज दीपक. आता मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू शॉट मिडविकेटला जातो. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरकते 5. प्रतिषटकाचा विचार केला तर 15.50ची सरासरी. साधारण 15 ते 16 धावांची गरज आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. थोडंसं ऑन द राईज ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. फुलाजी याचा चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डमधून मिळते. फक्त एक धाव. षटक क्रमांक पहिला संपला. अजूनही मला वाटतं एक चेंडू शेष असावा. आहे बोलायचा आले. अजून एक चेंडू शेष आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला अतिशय चांगला फटका. चेंडू लॉंग डिस्टन्सकडे जातोय. चौकार येतो. चौकाने संघाची धावसंख्या 4ने पुढे सकते. आता मात्र चौकाने थोडासा कमबॅक होताना देखील पिंपळनेर संघ पाहतोय. धावसंख्या 4ने पुढे सरकते 10. बी संघासाठी आज भरपूर कौतुकाचं वर्ष होतोय. रणालचे पंकज भुईर यांनी देखील जयदुर्ग सूर्य 40+ संघाचं भरभरून कौतुक केले. अतिशय चांगलं देखणाने चिकना आयोजन आणि नियोजन आहे. आणि पंकज भुईर यांनी शुभेच्छा देखील चला दिल्या. प्लीज पूर्ण संघ आपण प्लीज वेल कमी घ्या. षटक क्रमांक पहिला समजा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10. विजयाचं लक्ष 62 धावांचं. प्रतिषटकाप्रमाणे विचार केला 15.50ची सरासरी आहे. आणि निश्चितच चांगलं षटकात आलताना गोलंदाज दीपक याला पाहिले. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते गोलंदाज पद्मनाथ. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून गावदी स्पोर्ट्स केमणी दिवे 40+ या संघाचे परीक्षित भोईर गोंधळी यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद परीक्षित. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपली स्पर्धा पाहता. मला तो फलंदाज या ठिकाणी बाद झालेले. हिट विकेट. नेक्स्ट नो फलंदाज कालूराम. मागच्या सामन्यामधून खरोखरच कालूराम यांनी देखील प्रेक्षकांना इम्प्रेस केलं होतं. काय जबरदस्त फलंदाजी देखील केली होती दोन्ही सामन्यामधून. तोच हा फलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. आणि आता गरज देखील आहे मोठ्या फटक्यांची. गोलंदाज सज्ज होते पद्मनाथ. राईट आर्म राऊंडचा मारा. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची फेक झाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील कालू याचा आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं.
अगेन्स्ट गोलंदाज पद्मनाथ. आता मात्र एक सुंदर उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण जो संघ विजय संपादित करेल तो आजच्या एक दिवसाचा विजेता असेल, एक ट्रॉफीचा हकदार, आणि कदाचित ड्रॉच्या आधारे हा संघ अंतिम फेरीमध्ये बी दाखल होऊ शकतोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी वारंवार आपण पाहतोय. फलंदाज कालू याला मात्र चेंडू व्यवस्थित हाताळता येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगताय धावसंख्या असलेली षटक क्रमांक दुसरा. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये अगेन्स्ट गोलंदाज. आता मात्र फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील आहे. फटका फसतो की काय, आणि वाट अ कॅच, वाट अ कॅच. अविनाशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल केला जातोय. महत्वाचा फलंदाज कालीराम हा देखील बाद होतोय. फलंदाज देखील ज्यांना बाद केलेला आहे. आणि निश्चितच मोहनदादा भोईर घ्या कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे, आणि ते मोठा धक्का हा कालराम गायकवाड यांच्या माध्यमातून लागतोय एकविरा पिंपळनेर संघाला. जेव्हा पहिला फलंदाज बाद झाले सदानंद पाटील, तिथूनच कुठेतरी थोडीशी बॉडी लँग्वेज ही निगेटिव्ह पाहायला मिळाली होती एकविरा पिंपळनेर संघाकडून. धावसंख्या 10 वर आहे. 3 बाद 10 धावा. अंतिम शेवटचा चेंडू शेष पद्मने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची धाव देखील दिलेली नाहीये. आणि बघूया या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळतो की काय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, आणि या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज पद्मनाथ. 2 फलंदाज देखील त्याने बाद केलेले आहेत. पाण्याची व्यवस्था करायची, ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानामध्ये रवाना करायची आहे. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येने फक्त आणि फक्त परिपूर्ण बॅकफुटवर महत्त्वाच्या सामन्यामधून पिंपळनेर हा संघ आता विजयाचं जे लक्ष्य आहे ते येणारे चेंडू 12, आणि विजयासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे. प्रत्येक आपण विचार केला तर 26 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज हरेश संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. येणारे चेंडू 12 विजयासाठी अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. आता प्रति षटक आपण विचार केला तर 26 धावांची सरासरी. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फुल्यांचा चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला. चेंडूची लाईन रीड करता आणि ती फलंदाजाला जागेून फोर्स करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. म्हणजे कुठल्या प्रकारचा फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळाला नव्हता. निर्धाव चेंडू जातो. येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी अजूनही 52 धावांचं लक्ष्य. तर कुठंतरी थोडासा विजय हा दूर होत चाललेला आहे पिंपळनेर संघाच्या बाजूने.
येणारे 11 चेंडू विजयासाठी 52 धावांचं लक्ष. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर ऑन द ऑफचा फटका. चेंडू पॉईंट सीमारेषेकडे जातोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, मार्गस्थ होतोय. चौकार. पुढे सकते ती 14. बऱ्याच उशिराने का होईना पण हा चौकार येतोय राजू याच्या बॅटमधून. चला प्लीज मी थोडंसं वेळ कमी घ्या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू 30 रुपये चेंडू सुंदरसा स्टेटचा फटका आपण पाहतो. चेंडू थर्ड मॅनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 15. असं महत्त्वाच्या सामन्यामधून देखील पूर्णा संघाने अतिशय सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमधून केलेली आहे. येणारे 9 चेंडू विजयासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. आता मात्र मोठा फटका. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू म्हणता येणार आणि खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. मणिलालच्या बॅटमधून आपण चेंडूची लाईन जबरदस्त रेट केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. या 6 धाब्याने आता मात्र पुन्हा एकदा थोडंसं पलटवार करताना संघ पिंपळनेर धावसंख्या 6 पुढे सरकते 21-21. 62 धावांचं लक्ष. 41 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं तर फलंदाज झाला. थोडासा एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू वेगवान चेंडू होता आणि बीट झाला होता. स्विंग एन मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाजाला आपण पाहिलं मणिलालला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बाणे फक्त चेंडू सुंदर असं ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता आणि चेंडू मिडापरून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिला होता. आउटफील्डमधून जगदीश यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पूर्ण संघ. जर आपण वेळ कमी घ्या. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर जगदीश. ऑनसाईडचा चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. मणिलालच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका. या चौकार संघात धावसंख्या 4 पुढे सरकते 26. 5 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 36 धावांची गरज आहे. चेंडूला सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पद्मतेच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त. एक दुसऱ्या धावेसाठी थोडासा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना मात्र राजेश हा फलंदाज बाद होतो. एक धाव कंप्लीट आहे. मात्र येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल. पूर्ण संघाने देखील या स्पर्धेमधून काय जबाब कामगिरी आज केलेली. येणारे 4 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. मिशन इज थोडंसं इम्पॉसिबल आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बिग ब्लास्ट. अतिशय चांगला सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र कुठेतरी या फटक्याने देखील थोडासा उशीर झालेला आहे.
फटका आपण पाहिला, मात्र कुठंतरी कालुराम आपण पाहिलं या फटक्यानं कुठंतरी थोडासा उशीर झालेला आहे. दिवा विझल्यानंतर तेल टाकण्यात अर्थ नसतं. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. हलकासा प्रश्न देखील पंचांना विचारला, पंच संमत नाही आहे. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज. जवळ आजच्या दिवसाचा विजेता संघ ठरतो की काय, फक्त आणि फक्त एक औपचारिकता. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आहे आणि फक्त एक औपचारिकता सामन्यामधून आपण पाहतोय. या सामन्यावर जवळ विजय संपादित केलेले आहे. सचिन स्पोर्ट्स पुन्हा आजच्या दिवसाचा विजेता संघ. फटका उत्तम होता, प्लेसमेंट देखील चांगलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणार, चौकार देखील येतोय. मात्र